नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दाल सरोवर हे गोड्या पाण्याचे सरोवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, ऑगस्ट 2022 मध्ये कितवी कृषी गणना होणार आहे? ऑगस्ट 2022 मध्ये कितवी कृषी गणना होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 11वी गणना होणार आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते? दर किती वर्षांनी भारतात कृषी गणना केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 5 वर्षांनी केली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 14 सप्टेंबर 1873 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, श्रीलंकेचे 15वे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? श्रीलंकेचे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दिनेश गुणवर्धने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, नेयशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? नेयशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 तृतीया ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत? भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 महर्षी धोंडो केशव कर्वे हे आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, आग्रा या शहराची स्थापना कोणी केली? आग्रा या शहराची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 आग्रा या शहराची स्थापना ही सिकंदर लोदी यांनी केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात? खालीलपैकी राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस कधी साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा या राज्यामध्ये चिल्का सरोवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? खालीलपैकी कोणत्या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे बँगलोर या महामार्गावर खंबाटकी घाट लागतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मृत्युंजय हा प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहे? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ययाती या कादंबरीचे लेखक हे वीस खांडेकर, हे आपले अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15, फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही गाजलेली कादंबरी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महिपती पाटील, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली आहे? शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 1 गावाचा
टीनो पाल गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गोलपीठ या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत. गोलपीठ या कादंबरीचे लेखक डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 नामदेव ढसाळ हे गोलपीठ या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 व्यंकटेश माडगूळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. व्यंकटेश माडगूळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बनगरवाडी ही व्यंकटेश माडगूळकरांची कादंबरी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत. कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे हे कोसला या कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे. मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 यमुना पर्यटन ही मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 एक एक पान गळावया एक एक पान गळावया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत. युगंधरा या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 सुमती क्षेत्र माढे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 शेकोटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत. शेकोटी या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 शेकोटी या कादंबरीचे लेखक हे डॉक्टर यशवंत पाटणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे. आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 गावपांढर हे आप्पासाहेब यशवंत खोत यांनी लिहिलेली कादंबरी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत. स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 राजेंद्र मोलोसे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 वि.व. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. वि.व. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कल्पनेचा तीरावर ही वि.व. शिरवाडकर यांची कादंबरी आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पाकिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उपअधीक्षक कोण बनले आहे. पाकिस्तानमध्ये पहिली महिला हिंदू पोलीस उपअधीक्षक कोण बनले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मनीषा रोपेटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली. तर ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे यांनी मुंबई कामगार संघाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे. मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ब्रह्मस्टिक्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्राच्या अविनाश साबळे हे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले. महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणते पदक पटकावले. तर ऑप्शन क्रमांक 1 रौप्य पदक हे पटकावले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 अविनाश साबळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. अविनाश साबळे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचा रहिवासी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बीड या जिल्ह्याचा अविनाश साबळे हा रहिवासी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले. ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले. तर ऑप्शन क्रमांक 2 जेम्स प्रिन्सेप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य कधी स्वीकारले. भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य कधी स्वीकारले. तर ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1950 या दिवशी भारत सरकारने सत्यमेव जयते हे बोधवाक्य स्वीकारले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो. सिगरेटच्या धूम्रपानामुळे शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवास कॅन्सर होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणता हा घटक सेल्युलोजचा बनलेला आहे. खालीलपैकी कोणता हा घटक सेल्युलोजचा बनलेला असतो. तर ऑप्शन क्रमांक 1 पेशी भित्तिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
37वा कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत? कोणत्या दोन ग्रहांना उपग्रह नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 1 बुध व शुक्र या दोन ग्रहांना उपग्रह नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा मुंबई येथे 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? मुंबई येथे 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे? महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा पहिली पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात भरली होती? पहिली पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात भरली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 रोम या शहरामध्ये भरली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा भारताने कोणत्या वर्षी सर्वप्रथम पॅरा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला? भारताने कोणत्या वर्षी सर्वप्रथम पॅरा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला? तर ऑप्शन क्रमांक 2 1968 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा राज्यामध्ये भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा खालीलपैकी युरोपियन युनियनचे मुख्यालय कुठे आहे? खालीलपैकी युरोपियन युनियनचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बेल्जियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? सर्वाधिक बालक लिंग गुणोत्तर प्रमाण कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तानिया सचदेव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 नरेंद्र चपळगावकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅशशी झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 हुबळी येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? नैसर्गिक साधन सामग्रीत खालीलपैकी कोणत्या साधनांचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसंख्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? महाराष्ट्रात कोणत्या खडकात कोळशाची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंडवान श्रेणी या खडकामध्ये कोळशाची निर्मिती झाली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला सुखाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? सुखाचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुखाचार्य डोंगर सांगली जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे? डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर राज्य आहे? तर ऑप्शन क्रमांक तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भामध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मसुरी हे ठिकाण उत्तराखंडमध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य
विश्वास, एकता, बलिदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, दोन नद्यांमधील प्रदेश त्यास काय म्हणतात? दोन नद्यांमधील प्रदेश त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 त्यास दुआब म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ग्रेरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? द ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? विशालगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विशालगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कागल हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, अकबरचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? अकबरचा महसूल व्यवस्थेचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? तर ऑप्शन क्रमांक 1 तोरडमल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, चीनने कोणत्या वर्षी भारतावर हल्ला केला? चीनने कोणत्या वर्षी भारतावर हल्ला केला? तर ऑप्शन क्रमांक 3 1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, 5000 यातील विशेषण आहे. 5000 यातील 5 कोणते विशेषण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संख्यावाचक विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? पुढीलपैकी कोणते व्यंजन प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वरादी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रणव मुखर्जी हे भारताचे 13वे राष्ट्रपती होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्याचे राज्यपाल होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहे? पीपल्स प्रेसिडेंट म्हणून खालीलपैकी कोणते राष्ट्रपती प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? 2 वेळा राष्ट्रपती पदावर राहणारे एकमेव व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 2 वेळा राष्ट्रपती राहणारे एकमेव व्यक्ती आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? रामनाथ कोविंद हे भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 रामनाथ कोविंद हे भारताचे 14वे राष्ट्रपती आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले आशियाई राष्ट्र बनले? गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले आशियाई राष्ट्र बनले? तर ऑप्शन क्रमांक 1 थायलंड हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले युरोपीय राष्ट्र बनले? वैयक्तिक वापरासाठी गांजाला मान्यता देणारे डॅशचे पहिले युरोपीय राष्ट्र बनले? तर ऑप्शन क्रमांक 1 माल्टा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे महाराष्ट्रातील सर्वात मोठे खोरे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, डॅश विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाने ओळखले जाते? डॅश हे विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 विष्णू भिकाजी गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, डॅशची महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती? डॅशची महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती? तर ऑप्शन क्रमांक 3 बॉम्बे असोसिएशन ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे? बिहारमध्ये बांधण्यात आलेल्या पोलादी पुलाची लांबी किती किमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5.7 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधला आहे? देशातील सर्वात मोठा पोलादी पूल कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार या राज्यामध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? ऑस्कर पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1
वेल स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? भारतातील पहिली पेपरलेस विधानसभा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागालँड ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? भारतातील पहिले पेपरलेस कोर्ट कोणते बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 शिवराज्याभिषेकाचे हे शिवशक कितवे आहे? शिवराज्याभिषेकाचे हे शिवशक कितवे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 349वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला किती मन सोन्याचे सिंहासन तयार केले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 32 हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 1674 मध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते? पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य खालीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 Ne हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गंगापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 लेप्टोस्पायरोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 उल्हास या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिटर कोण बनली आहे? भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर एव्हिएटर कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अभिलाषा भरक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नेमबाजीसाठी प्रसिद्ध आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 डॅजाशी भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात? डॅजाशी भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती हे भारतीय तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबई येथे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इन्सुलिन हे प्राण्यांच्या डॅशच्या अवयवमधून श्रावण करणारे संप्रेरक आहे? इन्सुलिन हे प्राण्याच्या डॅशच्या अवयवमधून श्रावण करणारे संप्रेरक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला? थॉमस कप स्पर्धेत भारताचा अंतिम सामना कोणत्या देशासोबत झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 इंडोनेशिया सोबत झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? भारताने थॉमस कप किती वर्षानंतर जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताने थॉमस कप हा 73 वर्षानंतर जिंकला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 एम जगदीश कुमार खालीलपैकी डॅश डॅशचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत? एम जगदीश कुमार खालीलपैकी डॅश डॅशचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 UGC हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? स्वतंत्र कृषी निर्यात धोरण खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम वापर केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 उंची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते सांगा? जगी सर्व सुखी असा कोण आहे? या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणते ते सांगा? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्तमान काळ हे आपले
करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी मराठीत मूळ सर्वनामे डॅश अशी आहेत. खालीलपैकी मराठीत मूळ सर्वनामे डॅश अशी आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 9 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते? अंतराळात फुललेले पहिले फूल कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 झोनिया हे आपले करेक्ट आन्सर होईल.